नमस्कार. मी आत्ता हा व्हिडिओ अशासाठी बनवत आहे, की आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण कपाळाला कुंकू लावणं, मग ती लग्न झालेली असो, लग्न न झालेली असो किंवा विधवा असो, कोणीही, पुरुष किंवा स्त्री, कोणीही कपाळाला गंध किंवा कुंकू हे लावणं अभिप्रेत आहे. आता ह्याचं कारण काय? तर सकाळी उठल्यावर आपण बघितलं तर पहिल्यांदा काय करावं? तर आपला चेहरा वगैरे स्वच्छ धुतल्यानंतर आपण जर टिकली लावत असाल बाहेर, तर 24 तास टिकली लावणं हे आपल्या स्किनच्या दृष्टीने, त्वचेच्या दृष्टीने योग्य नाही. तर त्यावर उपाय म्हणजे तुम्ही अष्टगंध वापरू शकता, ज्याचा कुठल्याही कपड्याला डाग लागत नाही. जरी तुम्ही कपड्याने पुसला तर तो डाग लागलेला दिसतो, पण तो साबणाने निघून जातो. हे मी स्वतः बघितलेलं आहे. रत्नागिरीचं एक अष्टगंध आहे आणि त्याप्रमाणे त्या अष्टगंधाप्रमाणे ते कुंकू पण देतात. तर तशा प्रकारचं जर लिक्विड कुंकू तुम्ही लावलं, की जे अष्टगंधात रंग मिळून केलेला आहे, तर तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा घेता येईल. आणि ह्याचं कारण म्हणजे काय? तर आपल्या कपाळावर जिथे भ्रूमध्य आपण म्हणतो, तिथे आपण जिथे कपाळावर कुंकू लावतो, ती जागा ही आपल्याला ॲक्युप्रेशरप्रमाणे पिट्युटरी ग्लँडची ही जागा आहे. म्हणजे आपण ज्याप्रमाणे मुद्रांमध्ये चिन्मुद्रा, चिन्मय मुद्रा म्हणतो, त्याचप्रमाणे पिट्युटरी आणि पिनियल हे अभिप्रेत आहे. तसंच ॲक्चुअल लोकल पॉइंट म्हणजे जिथे ग्रंथी आहे तिथे दाबणं, हा जो प्रकार आहे, त्या प्रकारे भ्रूमध्याच्या मधनं आणि 2 कानांचं म्हणजे आपण जर नाकापासून जर एक रेष काढली पाठीपर्यंत, पाठच्या मानेपर्यंत आणि 2 कानांमधनं जर रेष काढली, तर तिथे जो पॉइंट येतो, तो म्हणजे पिच्युटरी किंवा आपण ज्याच्यात म्हणतो आपली ग्रंथींमधली जी सर्वश्रेष्ठ ग्रंथी आहे, मास्टर ग्लँड, ती म्हणजे पिच्युटरी. तर आपल्या शरीराची कुठलीही ग्रंथीचं काम करत नसेल, तर तिचं काम करणं, सगळ्या ग्रंथींनी व्यवस्थित काम करावं यासाठी त्यांनी जे म्हणजे ज्या नलिकाविरहित ग्रंथी आहेत, त्यांनी व्यवस्थित द्रव्य पाझरावं यासाठी ही ग्रंथी काम करते. त्याच्यामुळे ती जर ग्रंथी चांगली असेल, तर आपलं शरीर हे उत्तम प्रकारे काम करतं आणि आपल्या शरीरातली जी केमिकल इंडस्ट्री आहे, ती व्यवस्थित काम करते. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपण अंघोळ झाल्यावर वगैरे हे अष्टगंध किंवा अष्टगंधाचं कुंकू हे जरूर लावावं. त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याचप्रमाणे दुसरी एक गोष्ट म्हणजे हे झालं कुंकवाचं. कारण मला असं आठवतंय, की माझे वडील जे होते, ते घरात काही कारणाने माझं जर टिकली पडली, आपण हल्ली मुली आणि बायका काय करतो टिकल्या लावतो. कारण माझी आई जी होती, ती पूर्वी लाल रंगाचं असं लिक्विड कुंकवाची डब्बी मिळायची, त्याचं कुंकू लावायची. आणि अजूनही तुम्ही बघितलं तर गावाकडच्या ज्या बायका आहेत, त्या कपाळाला ते असं कुंकू लावतात. साधारणपणे 8 आण्याचं ₹1 नाण्या एवढं मोठं कुंकू कपाळावर लावतात. आता ह्याच्यात होतं काय, जेव्हा तुम्ही बोटाने कुंकू लावता, त्यावेळेला तुमच्या कपाळावर इथे तुम्ही जेव्हा असं प्रेस करून लावता, त्यावेळेला नैसर्गिकरित्या काही मुद्दामून प्रयोग न करता आपण ॲक्युप्रेशर करत असतो. आणि आपण ॲक्युप्रेशर करून तर किंचितसा जो वेळ आहे आपल्याला कुंकू लावण्याचा इतका, त्या वेळांमध्ये आपल्याला ॲक्युप्रेशरचे फायदे कुठल्या ग्लँडला? पिट्युटरी ग्लँडला लावण्याचे मिळतात. म्हणून तुम्ही पुरुष किंवा बाई कोणीही त्यांनी गंध किंवा अष्टगंधाचं कुंकू काहीही लावा. आता हे तुम्ही बघितलंत का? माझ्या कपाळावर मी अष्टगंधाचं कुंकू लावलेलं आहे. आता मला पण जर रंगीत कुंकू हवं असेल, तर ते त्याप्रमाणे रंगीत कुंकू पण देतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्या कुंकवाचा कुठेही डाग पडत नाही. तर अशा प्रकारे सकाळी उठल्यावर आपण नेहमी घरी आल्यावर टिकली काढून ठेवतो. तेव्हा जरी तुम्हाला वाटलं, तर तुम्हाला घराच्या बाहेर नको असेल, की घामाने आपण तोंड पुसतो अनेकदा आणि मग तो रुमाल-बिमाल खराब होतो किंवा ते मग बरोबर दिसत नाही प्रवासात घाम येताना. तर तुम्ही ठीक आहे, तुम्ही बाहेर टिकली लावा. पण ॲटलीस्ट घरात आल्यावर जी तुम्ही टिकली कपाळाला लावून ठेवता आणि विदाऊट
टिकली, कपाळावर कुठल्याही प्रकारचं गंध न लावता तसं शक्यतो राहू नका. आणि ॲटलीस्ट घरी आल्यावर सकाळी आणि सकाळी अंघोळ झाल्यानंतर कामाला जाईपर्यंत अशा प्रकारे आपण गंधाचा टिळा लावावा. पुरुषांना पाहिजे तर त्यांनी गोल लावावा किंवा पाहिजे तर आपण असा जो उभा लावतो विष्णू टिळा तसा लावावा. शैव असतील त्यांनी आडवा लावावा. तुम्ही बघितलंत तर शक्यतो साऊथ इंडियन लोकं जी आहेत, ती ह्याचं पालन खूप करतात. एक तर ते असं आडवं चंदनाचं गंध तरी लावतात किंवा भस्म तरी लावतात किंवा किंवा मग बायकासुद्धा आता त्यांचं ते गंध किंवा काहीतरी कुंकू लावतात तसं. तर आपण मराठी लोकं इथे कमी पडतो, असं मला वाटतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे माझे वडील मला नेहमी म्हणायचे, टिकली पडली की "अगं स्मिता, आधी जाऊन ते पहिल्यांदा कुंकू लावून ये भाऊ." तसंच मला आणखीन एक आठवण येते. माझे आत्याचे यजमान जे आहेत, तिथे आम्ही कधी राहायला गेलो, की आम्ही सकाळी उठलो, की असेच हिंडत फिरायचो. त्यांनी सांगितलं, "नाही, सकाळी उठल्यावर पहिल्यांदा आपण आपले केस विंचरावेत." आपण किती बायका घरात केस विंचरतो उठल्या-उठल्या? आपण कसंही हिंडत असतो. आपल्याला ही जाणीव पण नसते. पण जेव्हा मला आत्याच्या यजमानाने हे सांगितलं, तेव्हा मला हे पटलं, की नाही आपण घरात उठल्या-उठल्या कारण झोपेत आपले केस अस्ताव्यस्त होतात. मग ते बॉबकट असो किंवा वेणी असो. तर सकाळी उठल्या-उठल्या आरशा आपण आपण बघितलं, तर सकाळी आपण दात घासतो, तेव्हा आपण जसं आरशात बघतो, त्यावेळेला आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे, की नाही आपल्याला गंध आणि केस विंचरणं पण आवश्यक आहे. तर आता शक्यतो जर जमलं आणि बघा तुम्ही, की तुमचा चेहरा तुम्हालाच किती पहिल्यांदा माझा कसा अवतार होता. पण आता मी हे आता असं केस विंचरल्यावर माझा चेहरा मला किती छान वाटायला लागला. तर सकाळी उठल्या-उठल्या आपण पहिल्यांदा जेव्हा दात घासायला जातो, तेव्हा आपला चेहरा बघावा. मग त्या चेहऱ्यावर आपल्याकडे गंध नसेल, तर ते कसं दिसतं? चेहरा धुतल्यावर गंध नसताना बघा चेहरा आणि एक नुसतं टिकली किंवा गंध ह्याने आपल्या चेहऱ्याला जे सौंदर्य प्राप्त होतं. टिळा पुरुषांच्या बाबतीत सुद्धा टिळा. माझा आत्तेभाऊ अगदी बँकेत सुद्धा गंध लावून जायचा. तो म्हणाला, "त्याच्यात काय वाईट वाटायचं? काय वाईट लोकं हसतील कशासाठी हसतील?" म्हणजे त्याची एक स्वतःची अशी एक आयडेंटिटी त्यांनी निर्माण केलेली, की लोकं त्याला हो, तो टिळा लावणारा ना, असं पण म्हणायचे. तर अशा प्रकारे तुम्ही पहिल्यांदा टिळा लावा, केस विंचरा आणि मग अशा ह्या सुंदर, सुंदर चेहऱ्याचं तुम्ही दात घासताना गप्पा मारा. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःशीच गप्पा मारा, की "किती छान दिसतीयेस तू. तू आणखीन तरुण दिसणार आहेस. तुला खूप उत्साह मिळणार आहे." अशा प्रकारे आपणच आपल्याला आपल्याशी बोलावं आणि आपणच आपल्याला अ, शक्ती द्यावी. आणखीन आपल्याला म्हणजे अधिकाधिक प्रगती करण्यासाठी काय करायला पाहिजे, काय नको ह्याचं मार्गदर्शन दुसऱ्याला आपण देतो, तसं आपणच आपल्याला द्यावं. तर करणार ना हा प्रयोग नक्की? आणि जर तुम्ही हा केलात आणि जर तुम्हाला जाणवलं, की नाही हे खरंच मला फायदेशीर झालं. दुसऱ्या कोणी सांगण्यापेक्षा जेव्हा मी असा विचार करते, की मला आता दुसऱ्याला उपदेश करायचा आहे, तर आपल्याला बरोबर कसं सुचतं? तसंच आपण आपल्याला जेव्हा विचार करतो, तेव्हा ते सुचत जातं आणि ते आपण ऐकतोय पण. म्हणजे इथे गुरु म्हणून ज्ञान देणारे पण आपण आणि शिष्य म्हणून ज्ञान ग्रहण करणारे पण आपण. तर जर तुम्हाला असं जाणवलं, की नाही याने आम्हाला खूप फायदा झाला, तर मला जरूर कळवा आणि तुम्हाला आणखीन काही विषयांवर अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स हव्या असतील, तरी जरूर मला कळवा. हं. नमस्ते.